आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। कसं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या आजीला मी अनेक प्रश्न विचारायचो, म्हणजे भंडावून सोडायचो। म्हणजे माझी आई मला पाहिजे ते भरपूर खायला का देत नाही, नंबर 1। नंबर 2, गणित हा विषय का सुरू झाला। नंबर 3, सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू व्हायला हवी हा बिंडोकपणा कोणाचा। असे अनेक प्रश्न विचारायचो। म्हणजे आईला किंवा वडिलांना असे प्रश्न विचारले नाही, तू जा रे, तू जा, काय काय बिंडोकसारखे प्रश्न विचार, तू काम करू नको। माझी आजी मात्र सगळ्या प्रश्नांना अतिशय हो रे माझ्या शोनं, हो ग माझ्या बाळा, बरोबर आहे तुझं, असं म्हणत म्हणत दिवस जायचा। आणि मग हळू संध्याकाळ व्हायची, मग आजीच्या लक्षात यायचं आता या पोरट्याला झोपायची वेळ आली। मग ती मला सांगायची, हे बघ उद्या डब्यात तुला अळवाचे लाडू आहेत, त्यानंतर मस्तपैकी सकाळी शाळेला जाताना अळूचं फतफतं आणि भात आहे, आणि असे वेगवेगळे पदार्थ मला सांगायचे। आणि असं ऐकत ऐकत मी गडुप्प झोपून जायचो। बघा, म्हणजे खाण्याचे बरं वाटतं, पण खाण्याचे शब्द ऐकून सुद्धा मला बरं वाटतं, म्हणजे झोपच येते। आजीच्या शब्दांची ताकदच ती आहे। आता मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेक जणांनी आजीचं प्रेम अनुभवलं असेल, पण आज आणि ह्याच्या पुढचे काही एपिसोड आजीच्या हाताची चव कशी असते हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आज एक आजी इथे आलेली आहे, आपण तिचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। आपण कुठे राहता? मी ठाण्याला राहते, रायजा गार्डन। ओके, आणि नाव काय तुमचं? माझं आशा श्रीखंडे। आशा श्रीखंडे। पण ठाण्यात किती वर्ष राहता तुम्ही? ठाण्यात 52 वर्ष तरी राहते। 52 वर्ष ठाण्यात राहता, माय गॉड। आणि माहेर कुठलं तुमचं? ठाण्यातच आहे। सासर? ठाण्यातच। लव्ह मॅरेज की काय? होय। शाबास। हे किती साली झालं? आमचं 74। घ्या, उगाच तुम्ही शिवाय जॉब घालता हल्लीच्या तरुण पिढीला, तेव्हापासून चालू आहे। मग बरं, मला सगळ्या यजमान काय करतात? ते टाटामधून रिटायर झाले। टाटामध्ये होते हाय पोस्टला। टाटा मोटर्स? नाही, टाटा इन्फोटेक मध्ये होते, त्याच्यानंतर टाटा TCS मध्ये होते। बरं, तिथून आता रिटायर झाले। आणि तुम्ही काय करायचं? मी युनियन बँकेत होते। तुम्ही रिटायर? हो, मी VRSच घेतली। VRSच घेतली, टेन्शन नको। आणि घरात कोण कोण? घरात आता सध्या आम्ही दोघंच आहोत। मुलगा आहे परदेशात असतो। तो काय करतो? तो सॉफ्टवेअर। आणि मुलगी शेजारीच राहते, माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये। वा, तिचंही लग्न झालं? बरं, मुलाचं लग्न झालं? हो। हे सुनबाई आणि मुलगा दोघी तिकडे आहेत? हो, त्याला एक मुलगा आहे। अरे वा, सुनबाई काय करतात? ती काही नाही, हाऊसवाईफ। नातू आता वर्षाचाच झालाय। ओके, धावणे पळणे। यावेळी 3-1 वर्षानंतर रंग दाखवायला सुरुवात करेल, त्यावेळी आजी खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहे। आणि मुलीच्या 2 मुली आहेत। वा, म्हणजे आहे, म्हणजे तुम्हाला सवयीच आहे। हो। ओके, मुलगी काय करते? मुलगी पण हाऊसवाईफ आहे। मुलगी, आणि तिचे यजमान? ते LIC हाऊसिंगचं एजन्सी आहे त्यांची ठाण्यात। ओके ओके, चला, म्हणजे सगळं वेल सेटल्ड आहे। हो। बरं, आता यजमानांकडे येऊ, ते काय त्यांना खायला काय आवडतं? गोड? त्यांना तिखट, महाभयंकर तिखट। बाजारात जेवढ्या प्रकारच्या मिरच्या असतील त्या सगळ्या ते घेऊन येतात, त्याच्यासाठीच ते बाजारात जातात। बापरे। लाल म्हणू नका, हिरव्या म्हणू नका, लहान मोठ्या, मिरची कमी तिखट आहे असं म्हणणारा माणूस आहे। तुमच्याकडे मिरच्यांच्या लोणच्यांचे अनेक प्रकार। आमचं डायनिंग टेबल अर्ध्या लोणच्या आणि चटण्यांनी भरलेलं आहे। क्या बात आहे, मला यायलाच पाहिजे, कारण मी सुद्धा सॉलिड फॅन आहे। लाल मिरच्यांचे अनेक प्रकारचे ठेचे, हिरव्या मिरच्यांचे, सगळे। तुमचं लग्न किती साली झालं? 1974। त्यावेळी तुम्ही काय करत होता? मी बँकेत नोकरी करत होते, आणि ते आयन एक्सचेंज म्हणून कंपनी होती, त्याच्यात। तुमचं जमलं कसं? पण कॉलेजमध्ये एका वर्गात। कुठलं कॉलेज? पोद्दार, ठाणा, माटुंगाचं। BA? बीकॉम ला। ओके, ते दोघे एकाच वर्गात? हो। बरं, पण आता हे झालं तर घरच्यांचा काही विरोध? नाही, कोणाच्याही बाजूनी नाही विरोध। दोघे सेटल असल्यामुळे दोघांनी घरच्यांना काही टेन्शन नव्हतं? नाही। व्हेरी गुड।
आज आमच्या इथे खवय्ये सगळे आतुरतेने वाट बघतायत. तुम्ही काय आम्हाला वेगळे पदार्थ दाखवणार आहेत. आजीच्या पोतडीतले, आजीच्या बटव्यातले असे काही वेगळे पदार्थ आहेत. आपण किचनकडे जाऊया का? या. आणि मला सांगा, आज तुम्ही काय काय बनवणार आमच्या खवय्यासाठी? कोहाळ्याचं भरीत. कोहळ्याचं भरीत? कोहाळ्याची घशी म्हणून एक पदार्थ आहे. बर. आणि कढीपत्त्याची चटणी. कोहळ्याची घशी आणि कढीपत्त्याची चटणी, तिन्ही वेगळेच पदार्थ आहेत. वेगळे. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? कोहाळ्याचं भरीत. मला साहित्य सांगता काय काय? कोहाळा, दही, कोथिंबीर, खोबरं, कढीपत्ता, जिरं, हिंग, आल्याचे बारीक तुकडे, मोहरी, मीठ, ओल्या मिरच्या आणि सुक्या मिरच्या. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला एक असं विचारायचं होतं की हा पदार्थ तुम्ही शिकलात कुठे? हा मला आजीने माझ्या शिकवला. किती वर्ष झाले हो? 76 साली शिकवला. लग्न झाल्यावर पहिल्यांदा गेले होते तिच्याकडे. 86, 96, 2006, 2000, 36 वर्ष झाली. बरं, मला एक सांगा, तुम्ही जेव्हा लग्न करून सासरी गेलात, तुमचं लव्ह मॅरेज बरोबर, तिथे गेल्यानंतर पहिला पदार्थ कुठला केला होता आठवतंय का तुम्हाला? आणि तो चांगला झाला होता का वाईट झाला होता? किंवा चांगला वाईट झाला होता? पहिला पदार्थ आम्ही लग्नाच्या आधीच सासरी केला होता, मी आणि माझ्या नंदीने. आम्ही मुगाची खिचडी केली आणि काय कोणास ठाऊक ती शेवटपर्यंत शिजली नाही. 16 शिट्ट्या, 20 शिट्ट्या सगळं करून झालं. मग आमच्या सासूबाई म्हणाल्या तुम्ही गूळ आधी घातलात म्हणून शिजलं नाही. आम्ही काय केलं, शॉर्टकट मारण्यासाठी सगळं एकत्र करून कुकर मध्ये ठेवलं. ओके, आता हे आपण बघूया काय काय करायचं. ते साहित्य तर बघितलं, आता काय करायचं मला सांगा. पहिले कोहाळा टाकायचा ह्याच्यात. कोहळ्यानंतर आल्याचे बारीक तुकडे, 1 चमचा मीठ, मिरच्या 2-3. कारण आपल्याला फोडणीच घालायच्या नाही, फोडणीत सुक्या मिरच्या घालायच्या. 2-3 बस, जास्त नको. कडीलिंबू. आता हे शिजू दे. झाकण टाक. साधारण किती वेळ लागेल शिजायला आपल्याला? मोठा केला लवकर शिजेल. 2-3 मिनिटात होईल ना? इथे शिजलेलं आहे. उकळी केवढी आली बघा. पहा पहा. आता काय करायचं पुढे? आता हे भांड्यात काढूया. आता हे थंड होईपर्यंत आपण जरा फोडणी बनवून घेऊया. तेल तापलंय तिथे. बंद करतो गॅस, नाही तर काय अंगावर येईल. जिरं, कडीलिंब आणि सुक्या मिरच्या. 2-3 पानं बस. 2च घाल. आता आज आपण दोन हे करतोय पदार्थ कोहळ्याचे. तर कोहळ्याचं काय महत्व काय? कोहाळा तब्येतीला थंड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पोटामध्ये काही विकार असेल तर त्यांनी बरे होतात. किडनी ट्रबल बरे होतं. डायबिटीस आणि हे कंट्रोलमध्ये राहतात. ब्लड प्रेशर, ह्या दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये राहतात. आणि दुसरी गोष्ट थंड आहे तब्येतीला. पोटात जर काही वेस्ट तयार झाला असेल तर कोहाळ्याच्या सेवनाने निघून जातं. ओके, म्हणजे हे उन्हाळ्यात उत्तम. हो, उन्हाळ्यात फार चांगलं. ओके, चला. हे आता हे थंड झालेलं आहे. आता त्याच्यात काय दही घालायचं? नाही, हे कुस्करून घ्यायचं आहे आधी. सेमी कुस्करायचं, अगदी गिरगिट्ट नाही. हे पिडेबल करू नका, अर्धवट. बस. ओके, आता काय करायचं आपल्याला? दही घाल. ओके, दिस इज रेडी टू ईट. हो, आता खोबरं कोथिंबीर फक्त. ओके, हे कशाबरोबर खायचं? हे आपला साधा नेहमीचा जो पांढरा भात असतो त्याच्यावर आपण जसं एरवी वांग्याचं भरीत खातो, भोपळ्याचं भरीत खातो, चटणी कोशिंबीर खातो, त्याच्याऐवजी हे खायचं. ओके, थोडंसं खोबरे घाला आणि कोथिंबीर, आणि थोडीशी कोथिंबीर घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. काय कोथिंबीरचा वास लागणं फार महत्वाचं आहे. वास लागला ना, क्या बात आहे. आता ह्याच्या पुढे फक्त खाण्याचीच क्रिया राहिली आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोहळ्याचं भरीत बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोहळा, कोथिंबीर, जिरं, हिंग, मोहरी, आलं, लाल सुक्या मिरच्या, मीठ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, दही आणि ओलं खोबरं. कृती: प्रथम एका पॅन मध्ये पाणी उकळून त्यामध्ये कोहळ्याचे तुकडे, आलं, मीठ, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून वाफवून मिश्रण वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्यांची फोडणी करावी. कोहळ्याच्या मिश्रणात ही फोडणी, दही घालावं. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून
भरीत सर्व करावं. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय मावशी? कोहळ्याची घशी. कोहळ्याची घशी. घशी हा काय शब्द म्हणजे? घशी असं त्याचं नाव आहे, पण तो साधारण कढी टाईप असतं, म्हणजे ताकाचंच बनवलेलं. बर. पण त्याच्यात ताक घालून उकळी आणत नाही, कारण याच्यात मोहरी आपण वाटून घालतो. मग ती वाटून घातलेल्या मोहरीने जर ताक तापवलं तर फाटून जाईल. त्यामुळे आपण गारच झाल्यानंतर त्याच्यात ताक घालतो आणि वरून फक्त फोडणी देतो. आणि अगदी जेवायच्या वेळेला फोडणी दिली की जरासं तरी कोंबट असतं ते. अगदी हा पारंपरिकच आहे. हो हो, हा पण मला माझ्या आजीने शिकवलाय. लग्नानंतर 2 वर्षांनी आजीच्या पाया पडायला गेलो. तो माझा आजोळ केरळला आहे. तर तेव्हा आजीने आम्हाला एक एक पदार्थ खायला केले, ते माझ्या मिस्टरांना आवडले, म्हणून आम्ही ते लिहून घेतले, लगेच ताब्यात घेऊन टाकले. ओके, काय काय नाव आपण म्हटलं? घशी. कोहळ्याची घशी. कोहळ्याची घशी. मला साहित्य सांगतं काय काय? हा मीठ घालून फोडी करून उकडवलेला कोहळा आहे. ओके. ताक आहे, खोबरं, सुक्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर, हिंग, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता. ओके, आता आपण हे तर बघितलेलं, आता प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया. काय आता करायचं पहिल्यांदा मला सांगा. पहिल्यांदा हा कोहळा आणि हे वाटायचं आहे आपल्याला. बरं, काय घेऊ आता याच्यात? खोबरं, मीठ, सुक्या मिरच्या आणि मोहरी 1 चमचाभर. आता आपल्याला मिक्सर मधून अगदी बारीक वाटायचं. ते वाटण झालेलं आहे. आता काय करायचं? तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे, त्याचं काय करायचं? त्याची फोडणी करायची आपल्याला. बरं, त्याच्या आधी ह्याच्यामध्ये बाउलमध्ये हे मिक्स करायचं. ओके. कोहळा आणि वाटण थोडा मग कमीच ठेवूया आपण गॅस. कोहळा घालू याच्यात? हो. नंतर हे वाटण हे चांगलं कालवायचं. ओके. आणि मग ह्याच्यात ताक घालायचं. बरं, असं तुमच्या लक्षात राहिलेला सिनेमा कुठला तुम्ही बघितला दोघांनी मिळून? आम्ही पूर्वी दर आठवड्याला एक सिनेमा बघायचो. कसं काय? कारण आम्हाला आवड होती आणि माझे सासरे फिल्म एडिटर होते हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे जी थोडी मराठी माणसं होती त्याच्यात माझ्या सासऱ्यांचं नाव नेहमी घेतात. थोडं पाणी घाल. त्यांनी 10 लाख, वचन, एक फूल दो माली या पिक्चरचं एडिटिंग केले. अरे वा. ते म्हणायचे आम्हाला, तुम्ही कसले सिनेमे बघताय? आम्ही टांगेवाल्यांसाठी सिनेमे बनवतो, तुम्ही काय बघताय म्हणे. पण आम्ही जायचो हट्टानी तेव्हा. कुठले सिनेमा बघितले आठवत? भरपूर. कुठला बघितला नाही रिलीज झालेला तेव्हा, असं नाही. 74 to साधारणपणे 80. बरं, आठवत. आणि त्याच्या आधी सुद्धा, त्याच्या आधी अनऑफिशियल होतं. हो, नाही ऑफिशियल, सगळं ऑफिशियल. सांगून त्यांच्याच घरी जाऊन त्यांच्याच समोर थिएटर होतं. लपवालपी कुठली नाही. कढीपत्ता घातला, कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि हिंग घातले आपण फोडणीमध्ये. आणि ही फोडणी याच्यात द्यायची आता. आणि ही शक्यतो अगदी आम्ही जेवायला बसायच्या वेळेला देतो, म्हणजे ते जरा गरम होतं, कारण ही कढी नाही आपण गरम करू शकत. वरून कोथिंबीर. हे वाटण चांगलं बारीक वाटायचं, म्हणजे ते टेस्टी होतं आणि मिळून येतं. दॅट्स इट, रेडी टू ईट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोहळ्याची घशी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोहळा, ताक, ओलं खोबरं, सुक्या मिरच्या, मीठ, मोहरी, हिंग, कोथिंबीर, जिरा आणि कढीपत्ता. कृती: प्रथम एका बाउल मध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये मीठ, सुक्या लाल मिरच्या आणि मोहरी घालून हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. एका बाउल मध्ये कोहळ्याचे तुकडे घेऊन त्याला हे ओलं खोबरं आणि लाल मिरच्यांचं वाटण लावावं. त्यामध्ये ताक घालावं. तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करून ती कोहळ्याच्या घशीमध्ये घालावी. वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे, कारण तुम्ही माझ्यासारखे उत्तम खवय्ये आहात, त्यामुळे ही संधी सोडणार नाही. आता आपली पुढची आणि शेवटची आणि अतिशय टेस्टी रेसिपी आहे. या रेसिपीचं नाव काय म्हणायचं? कढीलिंबाची चटणी. कढीलिंबाची चटणी. म्हणजे खरोखरच म्हणजे बाकीच्या पदार्थांपेक्षा कढीलिंबच जास्त. या कढीलिंबाचा आपल्याला काय फायदा असतो? कढीलिंबामुळे नौशा वगैरे येत असेल तर जातो. आपल्याला असं ओकारी वगैरे होण्यासारखं ज्या प्रेग्नंट लेडीजना वाटतं त्यांना ही कढीलिंबाची चटणी चांगली. त्याच्यानंतर कढीलिंबू खाल्लं तर तरी चालला, पण तो खावत नाही ना, म्हणून असं त्याला डेकोरेट करून द्यायचं. नंतर लहान मुलांना जर जखम झाली ना तर कडुलिंब वाटून लावला तरी लवकर बरं होतं. हा कडुलिंब. म्हणजे कडुलिंब तो तर आपण पाण्यात वगैरे घालतो तो वेगळा, म्हणजे ह्याच्यासाठी स्किनसाठी. पण हे जखमेवर चांगलं औषध आहे कडुलिंब.
सो थोडक्यात हे उत्तम औषध म्हणून सुद्धा आपल्याला उपयोगी होऊ शकतं आणि रुची पालट म्हणून आपल्याला चवीला पण छान लागतं. आता ही मी चटणी बघणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्ही खूप फिरलात असं तुम्ही म्हणालात. या सगळ्या फिरण्यात, या ट्रॅव्हलमध्ये असा एखादा अनुभव आलाय का? आम्ही नायगारा ट्रिपला गेलो होतो. हा. तर आम्ही गेलो होतो साधारणपणे एप्रिल म्हणजे 2च महिन्यात सीझन चेंज झाला. पण आम्ही एप्रिलच्या पहिल्या व्हिजिटला गेलो तेव्हा भरपूर बर्फ म्हणजे अतिशय बर्फ. आम्हाला कुठे जावे ना, तिथले त्यांची ह्याची राईड बंद होती. तर म्हटलं चला नुसतं बर्फात तर फिरूया. तर फिरत होतो तर एक आम्हाला तिथे बाई भेटल्या पुण्याच्या. त्या म्हणाल्या अहो जरा थांबा. म्हटलं काय? मला बर्फ घ्यायचा आहे. म्हटलं का? मला पुण्याला नेऊन दाखवायचं आहे म्हणाल्या. म्हटलं हा बर्फ? हो म्हणाल्या. म्हटलं हो पुण्यापर्यंत राहणार आहे का तू? अशा विनोदी माणसं भेटतात आपल्याला ट्रिपमध्ये. आणि इतक्या इनोसंटली त्या बर्फ गोळा करून त्यांच्या त्या जॅकेटात ठेवत होत्या. अरे बाप. मी म्हटलं डबी तरी घ्या म्हणजे तुमचं जॅकेट भिजणार नाही म्हटलं. नुसतं पाणी तरी जाईल तिथे. हो. ओके, मला साहित्य सांगता काय काय? कडुलिंबाची चटणी ना? ओके. कडुलिंब घ्यायचं वाटी भरून. सुकं खोबरं भाजून घ्यायचं नुसतं तेलाशिवाय. बरं. कारण तेलावर भाजलं तर आणखीन ती चटणी चिकट होईल म्हणजे अशी गोळा होईल. गोळा होईल. भाजलेलं खोबरं हे काय? हे हिंग, लाल तिखट, मीठ, चिंचेचं बुटूक आणि चण्याची डाळ. ही पहिल्यांदा कडुलिंब तेलावर भाजल्यानंतर ही बाटलेली डाळ. ओके. मग सगळं त्या कढईतलं तेल गेल्यावर हे भाजलेलं. ओके. म्हणजे थोडक्यात आपण साहित्य बघितलेलं, पहिल्यांदा आपण कडुलिंब त्याच्यावर तेलावर भाजून घेतलं. त्यानंतर राहिलेल्या तेलात तुम्ही खोबरं नाही राहिलेल्या तेलात ही डाळ. मग सगळं ते साफ झाल्यावर कढई हे भाजायचं. बारीक बारीक गोष्टी महत्वाच्या असतात. कारण ह्याचा अजिबात तेल नाही लागता का, मग ह्याला स्वतःचं तेल आहे म्हणून. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊ इथे कृतीकडे. ह्याच्यावरूनच माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे सगळं एकत्र करून मिक्सर मधून काढायचंय. बरोबर. पहिल्यांदा हा कडुलिंब मी सगळा घेते. हे सगळंच डाळ आणि हे मापूनच आणलेलं आहे. हे सगळं घ्यायचंय. ओके. हे आता मी चिंच टाकते याच्यामध्ये. मला मगाशी तुम्ही चिंच काय म्हणाल तुम्ही? बुटूक? चिंचेचं बुटूक म्हणजे छोटस बुटकीशी चिंच म्हणून बुटूक. बुटूक. ओके. चिंचेचं बुटूक टाकलं. आता काय? आता 1 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ओके. थोडंसं लाल तिखट असलं तरी चालेल पण. कारण त्याला तिखटपणा पाहिजे. नंतर मीठ, हिंग. हिंग भरपूर घालायचं. हो. आणि हे मिक्सर मधून काढायचं. ओके. आता मी हे सगळं मिक्सर मधून काढतो. काय मिक्सर मधून काढणं सुद्धा फार अवघड असतं बरं का. म्हणजे काय, तुम्ही जर समजा मिक्सरच्या समोर गेलात, मिक्सर तुमच्याकडे असा बघत असतो. काय रे काय आपण म्हणायचं काय रे तू मिक्सरमध्ये हे घालतोय, मी तुझ्यात हे घालतोय, तू जरा फिरवतो तुला. हो काय, आतून पुसून घेतलं ना भांडं. काय ओलं झालं तर वांदे होते ना तुझी चटणी. आपण भांडं बिंड पुसून घ्यायचं, मिक्सरमध्ये घालायचं. असं झालं की मिक्सर अच्छा करत बघ झालं की नाही चटणी. मग ही बघा झाली. म्हणजे ही नाही, आमच्याकडे दुसरी रेडी चटणी आहे. हे बघा झालं की नाही रेडी. मग आहे काय नाही काय. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कडीपत्ता, सुकं खोबरं, हिंग, तिखट, मीठ, चिंच आणि भाजलेली चणा डाळ. कृती: कडीपत्ता, भाजलेली चणा डाळ, सुकं खोबरं, चिंच, तिखट, मीठ आणि हिंग हे जिन्नस एकत्र वाटून कडीपत्त्याची चटणी तयार करावी. कोहळ्याची घशी आणि कोहळ्याचं भरीत आणि एक चटणी असे 3 पदार्थ तयार झालेले आहेत. आणि मावशी आता मी ते खाऊन बघणार आहे बरं का. क्या बात है. आउट ऑफ वर्ल्ड अप्रतिम झालेलं आहे. मला एक गंमत आठवली माझ्या लहानपणची. प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, कधी न रागवणारी माणसं जर रागवली ना, चिडली बिडली ना, तर मेजर प्रॉब्लेम होतो बरं का. मला आठवतं माझ्या लहानपणी ना आजी आणि आजोबांचं कडकडीत भांडण झालं. सॉलिड भांडण, प्रचंड भांडण. म्हणजे 2-3 दिवस आजी बोलतच नव्हते आजोबांचे. आजोबा हैराण, काय करावं. जे चाफा बोले ना चाफा हाले ना, ह्या पद्धतीनं सगळं चालत हो. आजी बोलायला तयार नाही. आजोबांना मी साईडला घेतलं. आजोबांना म्हटलं आजोबा एक काम करा, आजीला जे आवडतं ना ते जर बनवून बघा ना. चुकलं तरी हरकत नाही, बनवायला काय हरकत आहे असं म्हटलं. आजोबा उठले, तड 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 किचनमध्ये गेले आणि मग मस्तपैकी पिठलं बनवलं, भात लावला आणि मग आजी आजोबा आणि साईडला मी. आम्ही जे काय पिठलं भात हाणलाय पुछो भात. त्यानंतर आजी मला कधी चिडलेली दिसली नाही बरं का. थोडक्यात मी आता मुद्द्यावर येतो. हे सांगण्याचं कारण काय आहे, तुमच्यापैकी म्हणजे आजी तर आहेच पण आजोबा सुद्धा असतील ज्यांना जरा बनवण्यात, स्वयंपाक बनवण्यात, पदार्थ बनवण्यात इंटरेस्ट असेल. आम्हाला लगेच लिहून कळवायचं.
आजोबा डरने का नहीं, आपण आहे ना यहाँ पे. लिहून घ्या, पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZeeNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आजी तुम्ही इथे आल्याबद्दल मी खूप मनापासून आभार मानतो. आणि वेगळे पदार्थ आणि टेस्टी पदार्थ दाखवल्याबद्दल सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. पण नुसते आभार मानायचे नसतात. एक छोटीशी आमच्याकडून एक प्रेमाची भेट आहे, ही आपल्याला देतो. आता हे संपवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. गेला अर्धा तास आपण गप्पा मारतोय. काय माझा प्रॉब्लेम आहे, बोलल्यावर लगेच भूक लागते जास्त वेळ. त्यामुळे आता निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आता मोड आलेले चणे याची आपण एक इंटरेस्टिंग पद्धतीने एक उसळ करणार आहोत. खाणाऱ्याने खात राहा. आता त्याच्यानंतर आपण एक राईस पिलाफचा प्रकार बघणार आहोत. मेथी, चीज आणि टोमॅटो. एवढा वियर्ड कॉम्बिनेशन. सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. आम्ही